मकर संक्रांतीला आपण पतंग का उडवतो? फक्त मजा म्हणून की यामागे हजारो वर्षाचं गुपित आहे? आज तुम्हाला असं रहस्य सांगणार आहे जे फार कमी लोकांना माहिती आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या या हरप्रिया यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला हा व्हिडिओ मकर संक्रांतीला पतंग का उडवतात, त्यामागचं रहस्य काय आहे याबद्दल आहे. त्यामुळे मकर संक्रांती निमित्त जाणून घेण्याची सर्वांची इच्छा तर असेलच. तर चला त्या मागचं रहस्य आणि गुपित आपण बघूयात. मकर संक्रांती आणि पतंग याचा नेमका काय संबंध आहे? तर मकर संक्रांती म्हणजे सूर्याचं उत्तरायण सुरू होणं. या काळात सूर्याची किरणं पृथ्वीवर सरळ पडू लागतात. पृथ्वीच्या ऋषी मुनींना माहित होतं की या काळात सकाळचं सूर्यप्रकाश शरीराला भेटणं म्हणजेच अमृतासारखं असते. पतंग उडवताना आपण छतावर जातो, मोकळ्या हवेत उभा राहतो. सूर्यकिरण थेट आपल्या त्वचेवर पडतात. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होतं. रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि आळस हा दूर होतो. पतंग उडवणं हे फक्त खेळ नाही, तर हे एक प्रकारचं ध्यान आहे. लक्ष आकाशात, मन वर्तमानात आणि नकारात्मक विचार हे जमिनीवरच राहतात. हिवाळ्यानंतर शरीरात साठवलेले आळस, जडपणा आणि आजार दूर करण्यासाठी ही एक नैसर्गिक थेरपी आहे. आपली संस्कृती कधीच अंधश्रद्धेवर नव्हती, ही नेहमी विज्ञानावर आधारित आहे. म्हणून यंदा पतंग उडवताना फक्त स्पर्धा करू नका, तर त्यामागचं शहाणपणाही समजून घ्या. संक्रांती फक्त सण नाही, ती शरीर, मन आणि ऊर्जेचा उत्सव आहे. तर चला या पतंगामागच्या रहस्याची कथा आपण जाणून घेऊयात. मकर संक्रांती हा भगवान सूर्याला समर्पित हा सण आहे. या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा करून दान केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवसापासून लग्न, मंडळ, मुंडन, घर बांधणे, घराची वास्तू करणे इत्यादी शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त पाळला जातो. कारण त्या दिवसापासूनच खरमास संपतात. मकर संक्रांती हा सण आपल्या देशात अनेक नावांनी ओळखला जातो. तमिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण, पंजाबमध्ये लोहरी, आसाममध्ये भोगली, बांगलादेशमध्ये गंगासागर आणि उत्तर प्रदेशमध्ये खिचडी म्हणून ओळखले जाते. या सणाच्या दिवशी आकाशात फक्त पतंग दिसतात. मकर संक्रांतीचा सण केवळ दान धर्मासाठी नाही, तर पतंग उडवण्याची परंपरा देखील या दिवशी केली जाते. पतंग उडवणे हा या उत्सवातील विधी आहे. प्रत्येक जण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. सकाळपासूनच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग दिसतात. काही ठिकाणी भव्य पतंगोत्सवाचे देखील आयोजन केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यामागे शास्त्रीय कारण देण्यात आलेले आहेत. यानुसारच खुल्या आकाशात पतंग उडवून सूर्यापासून व्हिटॅमिन डी मिळते, त्याची आपल्या शरीराला खूप गरज आहे. त्याशिवाय उन्हात पतंग उडवून थंड वाऱ्यापासून आपले संरक्षण करता येते आणि शरीराला आजारांपासून वाचवता येते. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून आणि एकमेकांना मिठी मारून बंधुभावाचा आणि आनंदाचा संदेश दिला जातो. पतंग हे आनंद, स्वातंत्र्य आणि शुभाचे प्रतीक आहे. भगवान श्रीरामांनी मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली. असे म्हटले जाते की भगवान श्रीरामांनी उडवलेला पतंग थेट स्वर्गात पोहोचला. स्वर्गात पतंग इंद्राचा मुलगा जयंत याच्या पत्नीला सापडला. तिला पतंग खूप आवडला आणि त्याला आपल्याकडे तिने तो ठेवला. जयंतच्या पत्नीने विचार केला की ज्याचा हा पतंग आहे तो घ्यायला नक्कीच येईल. तिकडे भगवान रामाने हनुमानजीला पतंग आणण्यासाठी पाठवले. हनुमानजींनी जयंतच्या पत्नीला पतंग परत करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी भगवान रामाला भेटण्याची इच्छा प्रकट केली. ती म्हणाली की श्रीरामांच्या दर्शनानंतरच हा पतंग परत करेल. श्री हनुमानजींनी भगवान रामाला संपूर्ण प्रसंग सांगितला. भगवान राम म्हणाले की ती मला चित्रकूटमध्ये पाहू शकेल आणि हनुमानजींनी पुन्हा हा संदेश देण्यासाठी पाठविले. जयंतच्या पत्नीला स्वर्गात जाऊन हनुमानजींनी भगवान श्रीरामाचा आदेश सांगितला. तेव्हा तिने स्वीकार करून तिने तो पतंग परत केला. अशा प्रकारची ही कथा प्रचलित आहे.
तर मित्रमैत्रिणींनो, संक्रांतीला पतंग उडवणे हे आपल्या शरीरासाठी फार लाभकारक आहे. त्यापासून व्हिटॅमिन डी मिळते. त्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि आपल्या शरीराला कोणताही रोग जडत नाही. तर तुम्ही आवर्जून यावर्षी संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवा आणि ते जे सूर्यकिरण आहे ते आपल्या अंगावर घ्या. धन्यवाद. असा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.